उद्या नायपी डे, आज होगो होगो फेस्टिवल आहे उद्या आणि ते कम्प्लीट लॉकडाऊन सारखं असतं, सगळं बंद असतं इथे. तर आम्ही त्याची स्टोरी काय आपल्याला माहिती आहे स्टोरी, शी इज अ गुड स्टोरी ती सांगेल. ऑफकोर्स गुगलवर वाचलंय. त्याच्यामध्ये असं असतं की उद्याचा दिवस ना ते पूर्ण मौन पाळतात जे इकडचे लोकल आहेत, काही ब्लॅकआउट्स, आणि तो त्यांचा सेल्फ रिफ्लेक्शन डे असतो असं म्हणतात. सो त्यामुळे ऑल ओव्हर इकडे सगळं बंद मिळणार, अख्ख्या बालीमध्ये एअरपोर्टही बंद असतात असं. सो त्याच्या एक दिवस आधी एक होगो होगो फेस्टिवल असतं, ज्याच्यामध्ये असे सगळे त्यांनी दानव बनवलेले असतात, त्यांना घेऊन ते लोक अशी रॅली काढतात असं. सो ती रॅली बघायला आम्ही आता बसलोय इकडे, एकदम त्यांच्या लोकल्स मध्ये जाऊन बसलोय रस्त्यावर खाली. सो आता तिथून ती रॅली सुरू होईल थोड्या वेळात, ती आम्ही बघणार आहोत. तिथे प्रिपरेशन सुरू आहे रॅलीचं, समोर 20 मिनिटात साधारण सुरू होईल म्हणतात ते. तर ह्याचं असं म्हणणं आहे की ते आजच्या दिवशी त्यांच्या देवांची पूजा करतात आणि हे दानव जे आहेत ना क्रिएट केलेले, त्यांची रॅली काढतात. ते बघून त्यांनी रिअल दानवजना अट्रॅक्ट करतात असं. आणि मग ते उद्या जेव्हा दानव येतात आणि बघतात की अरे आयलंड तर पूर्ण शून्य आहे, कोण बाहेर नाही काय नाही, ते निघून जातात. तर वर्षभरासाठी आयलंड क्लेन्स झालं असं वाचलंय मी, मला नाही माहिती 100% खरं आहे की नाही. पण मस्त फेस्टिवल आहे एकदम. आणि दानव पण एवढे सुबक बनवलेत त्यांनी. आज आम्ही दिवसभर एवढं म्हणजे ते पूजेचं स्पॉटिंग झालं ना की खूप मस्त होतं, खूप मस्त. आम्ही ते ब्लॉग मध्ये ऍड केलेलंच असेल, फंक्शन सुरू झालं. ग्रेट. रस्त्यावर पूजा चालू आहे, ती सेरेमनी आता सुरू होणार आहे. तर हा आहे आमचा स्टे ऑप्शन. काल आम्ही चेक इन करताना तुम्हाला दाखवलं. त्याचं नाव आहे सी टेरेस. हे त्यांनी प्लेसेस टू विजिट इकडे लावलेले आहेत आणि सुंदर जागा आहे एकदम. आमची रूम फर्स्ट फ्लोअरवर आहे. आज नायपी फेस्टिवल आहे त्यामुळे सगळं बंद आहे आणि आम्ही चाललो आहे स्विमिंगला. आमच्या प्रॉपर्टीच्या बाहेर जायला ऑफकोर्स आम्हाला अलाउड नाही आहे, तर आम्ही म्हटलं स्विमिंग करून येऊया मस्तपैकी. दिवसभर खूप आराम केला, खूप झोपलो. 3 दिवसात सगळी झोप पूर्ण केली आहे. आता जातो थोडा वेळ पाण्यात रिलॅक्स करतो, सनसेट बघतो मस्तपैकी. सनसेट नाही दिसणार इकडून, सनसेटचे कलर्स बघतो कारण ही ईस्ट साईड आहे. ही प्रॉपर्टी आहे आणि इथे वरती आमची रूम आहे. दोन्ही साईडला असे इथे फर्स्ट फ्लोअर विला आहे ज्याला इन्फिनिटी सी व्ह्यू आहे आणि हे असे कॉटेजेस आहे तिकडे. आणि हा आहे समोर समुद्र. सुंदर जागा आहे अतिशय. छोटासा पण क्यूट असा स्विमिंग पूल आहे इकडे. मी तुम्हाला इथून प्रॉपर्टी दाखवतो. आहे एंटायर प्रॉपर्टी. तिकडे मागे सनसेट होईल, ती वेस्ट साइड आहे. ओहोटी असल्यामुळे थोडं पाणी मागे गेलंय. हा तो रस्ता आहे आणि बघा तुम्ही बघू शकता एकही गाडी किंवा माणूस रस्त्यावर नाही. कम्प्लिटली सायलेंट डे. हे समोरचं हॉटेलही बंद आहे पूर्णपणे. जाऊया पूलमध्ये, मग इथे येऊन बसू, थोडा वेळ रिलॅक्स करूया. आज पूर्ण दिवस आम्ही चिल केलं, झोप पूर्ण केली. 3 दिवसापासून आमची झोप अजिबात नव्हती झाली. तर झोपा काढल्या लिटरली आम्ही काल रात्री किती 11:30 झोपलो. मग इकडचे 11:30
म्हणजे मुंबईतले 9 वाजता झोपलोय आम्ही. आणि आज सकाळी तो ब्रेकफास्ट घेऊन जेव्हा आला हॉटेलमधला माणूस दारावर, तेव्हा 10 वाजता आम्ही उठलोय. कंटिन्यू झोप विदाऊट एनी स्वप्न. अशी झोप मुंबईत नाही लागत विदाऊट स्वप्न. तर खूप छान झोप झाली. नाश्ता केला हा आणि तसेच परत झोपलो. आणि मग 1ला जेव्हा तू जेवण घेऊन आला तेव्हा प्रॉपर उठलो. दारवाजवलो आणि मग उठलो आम्ही असं. तर ते सगळं झालं. मग दुपारभर टाइमपास केला, बाहेर बाल्कनीमध्ये बसलो. मी ऑफिसचं काम संपवलं. हो, ओशनचा व्ह्यू एन्जॉय केला. कारण आमच्याकडे आजचाच एक चिल डे होता. उद्यापासून परत आम्ही 4 दिवस उद्या आपलं काय सकाळी पहिलं मॅन्टा पॉइंट आहे, मॅन्टा रेस बघायला जाणार, त्यांच्यापासून स्नॉर्केलिंग करायला. बस पाऊस नको पडू दे उद्या. बस पाऊस नको पडू दे. थोडे ढग आलेत, माहित नाही. हा माणूस पावसात पण नेईल बोटीला. मला भीती वाटते पावसात. मे बी पावसात इकडे बोटी चालतात, पण मॅन्टाज नाही दिसणार कारण पाणी क्लिअर नसणार पाऊस पडला तर. हा मग आपण नाही जायचं असं. आणि मॅन्टा आम्ही मॉलदीव्सला काय बघितलं, सॅन्टारे. आणि त्यानंतर आमची दुपारी आम्ही परत हॉटेलवर येऊ, फ्रेश होऊ, बॅग्स वगैरे घेऊन आमची परत ती स्कूटरवरती 4 बॅगा घेऊन जाण्याची राईड आहे अर्ध्या तासाची इथून. ती उद्या बघू, शूट करता आले शूट पण करून दाखवतो तुम्हाला की कसं आम्ही सामान, म्हणजे अगदी बचत मध्ये कसं आम्ही सामान करतोय. इन द सेन्स म्हणजे तिकडे आम्हाला सानू पोर्ट वरती जी कॅब मिळाली ना, त्यांनी 3 lakhs ऑफर केली. 1300 रुपये बेसिकली आपले फॉर 11 किलोमीटर. 1300 रुपये वन वे. तसं 1300 2 वेळचे 2600 झाले असते. पण आम्ही स्कूटी रेंट केली 1200 किती 1,20,000 1,20,000 मध्ये, जे झाले 500-600 रुपये. 417 रुपये. हा 417 रुपये प्लस पेट्रोल भरलं 100 रुपयाचं. 103 रुपयाचं एक्झॅक्ट पेट्रोल भरलं. इकडे 2 लिटर पेट्रोल होतं 103 रुपयामध्ये, ते भरलं. आणि ह्या 600 रुपयात आम्ही काल अख्खा दिवस फिरलो. म्हणजे आम्ही इथून डायमंड बीचला गेलो, जो ऑलरेडी 1 तास लांब होता इथून. मग डायमंड बीच वरून तो ईस्ट कोस्ट होतं वाटतं ते, राईट? ईस्ट कोस्ट होतं नुसा पेनिन्सुलाचं. तिथून आम्ही आलो केलिंग्टन बीचला, जे वेस्ट कोस्ट आहे, एक्स्ट्रीम वेस्ट. सो ते अंतर 27 किलोमीटर होतं. इथून परत पुढे डायमंड बीचला इथून हॉटेलमधून गेलो 27 किलोमीटर होतं. आणि ऑलरेडी 11 किलोमीटर पोर्टपासून आम्ही आलो होतो. सो आम्ही काल 52 आणि 10 62 आणि त्यानंतर ब्रोकन बीचला गेलो, ते परत 12 किलोमीटर होतं. सो 71 किलोमीटर आम्ही काल फिरलोय इन 600 रुपीज. आम्ही ऑलमोस्ट आमच्या पैसे 7,000 रुपये वाचवले. कारण इकडे डे ट्रिप असतात, तिथे झाडं बघ एवढी हलतात. पाऊस येणार आहे, ढग पण खूप आले. भावना पडेगा रे बाबा. म्हणजे इथे डे ट्रिप्स असतात अराउंड 2,500 ते 3,000 रुपये. पण त्या अशा असतात की एक तर तुम्हाला फक्त ईस्ट साइड फिरवणार, नाही तर फक्त वेस्ट साइड फिरवणार. आमच्याकडे एकच दिवस होता, त्यामुळे आम्हाला ईस्ट वेस्ट दोन्ही कव्हर करायचं होतं. आणि आमचा खूप अँबिशियस प्लॅन होता. आणि आम्ही जेवढ्या लोकांशी शेअर केला की आम्ही असं करू शकतो का, ऑप्शन आहे का, तेवढी लोक इकडची आमच्यावर हसली आहेत. पॉसिबल बट टायरिंग. इट्स ओके. व्हेरी फार. तिकडची लोक खूप गोड आहेत. म्हणजे आम्ही स्पेशली कझाकस्तानवरून जेव्हा इकडे आलोय, म्हणजे कझाकस्तानवरून आधी ट्रिप होती आणि ही ट्रिप आली आहे, तर आम्हाला असा कल्चरल शॉक आहे की लोक एवढी चांगली पण असू शकतात. कारण कझाकस्तानची लोक माशी आतमध्ये रुतली आहे, म्हणजे उडण्याचा प्रश्न नाही, तिकडे रुतली आहे ती. हसत पण नाही. इगो खूप इगो. म्हणजे असं नाही म्हणणार मी की 100% लोक अशी आहेत, पण आम्ही एवढ्या ट्रिप्स केल्या त्यामध्ये कोणती रूड कंट्री म्हणता येईल थोडीफार, जी अजिबातच अडॅप्ट करायला तयार नाही बाहेरच्या गोष्टी. सुंदर नाही असं नाही, खूप जास्त सुंदर आहे. मेबी लोकांना थोडंसं फ्लेक्सिबल व्हायची गरज आहे. पण बालीची माणसं खूप छान आहेत. म्हणजे ती समोरून येऊन गप्पा मारतात, विचारतात तुमचा प्लॅन काय आहे, मग त्यांचे इनपुट्स देतात. म्हणजे आम्हाला एक सर्व करणारे परवा भेटलेले, त्यांनी सांगितलं की आता खूप लो सीझन आहे इकडे, तर टुरिस्ट कमी असतील, सो जस्ट बी केअरफुल, टेक केअर ऑफ युअर सेल्फ व्हाईल रायडिंग, बिकॉज समटाइम्स स्नॅचिंग हॅपन्स. आणि असं म्हणजे स्वतःच्या एरियाबद्दल ते निगेटिव्ह सांगतात, बट ऑल डे वॉन्ट की आपण नीट राहायला पाहिजे. पाऊस ब्युटिफुल होतं. पाऊस पडल्यामुळे अजून जास्त सुंदर दिसायला लागलं हे.
हॉटेलमधून बाहेर आलो, मस्त एक पावसाची सहर येऊन गेली आणि आता इथे समोर आम्हाला पाऊस पडताना दिसतोय. तर तुम्हाला दिसत असेल, मे बी कॅमेरा जस्टिस करतोय की नाही माहीत नाही, पण एवढं सुंदर आहे इथे. नाही करत आहे ॲक्च्युली, इथे पाऊस पडतोय, परत पाऊस आला आहे आणि इनफॅक्ट तिकडे पण आता. पण ही एक जी लाईन ड्रॉ झाली आहे ना ग्रे कलरची, आम्ही याच्यावर काही मस्त फोटोज क्लिक केले. तर आमची इन्स्टा प्रोफाईल तुम्ही चेक करू शकता, आम्ही टाकू याच्यावर ब्लॉगमध्ये एक लिंक टाकूच. पण एवढं सुंदर आहे सगळं, कलर्स सगळे बदलून गेले एकदम.